हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण एक्झरसाइज 4.3 मधला सेकंड प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम आणि फोर्थ प्रॉब्लेम. आता याच सेकंड नंबरच्या, थर्ड नंबरच्या आणि फोर्थ नंबरच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला जी कंडिशन पाहिजे ती गोष्ट आपल्याला पाहा लक्षात आहे काय पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे हे जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0 हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे आणि धिस इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. आता हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ लाईन्स केव्हा रिप्रेझेंट करणार त्याच्यासाठी त्यांनी कंडिशन दिली आहे. कंडिशन पहा, बस या कंडिशनचा वापर आपल्याला करायचा. कंडिशन कुठल्या याच्यामध्ये दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन आहे ABC, बस एवढंच हेच लक्षात ठेवायचं आहे. ABC प्लस 2fgh मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इक्वल्स टू 0 ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन त्यांनी दिली आहे सेकंड कंडिशन h² मायनस AB ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. आता हे इक्वेशन केव्हा दोन लाईन रिप्रेझेंट करणार किंवा पेअर ऑफ लाईन्स केव्हा रिप्रेझेंट करणार तर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. तर पहिली कंडिशन आहे ABC प्लस 2fgh मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इक्वल्स टू 0 की याला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला लिहितात ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. आणि सेकंड कंडिशन याच्यातली h² मायनस AB या दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर हे इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करते अथवा हे पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत नाही. आणि पुन्हा एक हा थर्ड फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. एक हा फॉर्म्युला ॲक्यूट अँगल काढायचा याच्यामधला tan θ इक्वल्स टू h² मायनस AB अपॉन A प्लस B. बस या हे दोन फॉर्म्युले, ही कंडिशन पहिलीवाली आणि सेकंड नंबरचा हा ॲक्यूट अँगल काढायचा त्या दोन पेअर ऑफ लाईन्समधला हे दोन फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करायचे. तर ओके, तर चला त्याच्यातला सेकंड प्रॉब्लेम आहे. शो दॅट द इक्वेशन x² प्लस 2xy प्लस 2y² प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इक्वल्स टू 0 डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. ओके, चला आता याला सॉल्व करू. आता गिवन इक्वेशन चला आता दिलेलं इक्वेशन लिहा x² प्लस 2xy. पहा याला खूप सोप्या पद्धतीने सॉल्व करतात. 2y² प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ याला तुमच्या जनरल इक्वेशनची कम्पेअर करा. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0. चला त्याच्याशी कम्पेअर करा. ए एच आणि बीच्या व्हॅल्यू आपण ऑप्टेन करू. देअरफॉर चला सगळ्यात पहिले एची व्हॅल्यू x² कोएफिशियंट तो येईल 1. सेकंड व्हॅल्यू आपल्याला पाहिजे 2hची व्हॅल्यू 2h ह्या xyचा कोएफिशियंट तो येईल 2, त्याच्यामुळे hची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1. थर्ड व्हॅल्यू आपल्याला पाहिजे बी जो आहे तो y² कोएफिशियंट आणि y² कोएफिशियंट तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 2 आहे तो लिहिला आपण. त्याच्यानंतर आपल्याला 2gची व्हॅल्यू पाहिजे. 2g जो आहे तो xचा कोएफिशियंट आहे तो 2 येईल आणि त्याच्यामुळे तुमचा जीची व्हॅल्यू येईल 1. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला पाहिजे 2f जो आहे तो yचा कोएफिशियंट आहे, yचा कोएफिशियंट 2 आहे, त्याच्यामुळे fची व्हॅल्यू 2/2 ती सुद्धा येईल 1. आणि लास्टमध्ये c जो आहे ती कॉन्स्टंट टर्म आणि cची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1. तर या पद्धतीने AHB GFC यांच्या व्हॅल्यू आपण ऑप्टेन करून टाकू. दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करू. आता हे इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करतात. त्याच्यासाठी दोन कंडिशन आहे. दोन्ही कंडिशन आपण पाहू. त्याच्यातली सगळ्यात पहिली कंडिशन आपण पाहू सगळ्यात स्टार्टिंग. आता पहिली कंडिशन आपण घेऊ. कन्सिडर आता कन्सिडरमधली पहिली कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय आहे पहा. ABC प्लस 2fgh मायनस AF² मायनस BG² मायनस CH² आणि इक्वल्स टू हे आलं पाहिजे 0. आता हे 0 येते का पाहू आपण. याला सॉल्व करू. आता इक्वल्स टू आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू ती पाहायची ती आहे 2. नेक्स्ट व्हॅल्यू आहे आपली सीची व्हॅल्यू आहे 1. नंतर प्लस 2 इंटू एफची व्हॅल्यू. आता एफची व्हॅल्यू पहा. एफची व्हॅल्यू आहे 1 इंटू जीची व्हॅल्यू तीसुद्धा 1 आहे. आणि लास्टमध्ये आता उरलं एचची व्हॅल्यू तीसुद्धा 1 आहे. नंतर लिहायचं मायनस. आता ए पुन्हा एची व्हॅल्यू 1 इंटू आता एफची व्हॅल्यू आहे ती 1² मायनस आता बीची व्हॅल्यू पुन्हा आहे 2
इंटू जी, जीची व्हॅल्यू 1, त्याच्यामुळे 1 स्क्वेअर येईल आणि लास्टमध्ये मायनस सी, सीची व्हॅल्यू 1 आणि इंटू एच, एचची व्हॅल्यू 1 स्क्वेअर. बस या पद्धतीने या व्हॅल्यू पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. आता बोला कॅल्क्युलेशन करून पाहू आपण. पहिल्यांदा 3 नंबर 1 इंटू 2 इंटू 1 हे येईल 2, इकडे 2 इंटू 1 इंटू 1 इंटू हे येईल +2, नंतर -1 इंटू 1 स्क्वेअर हे येईल -1, 2 इंटू 1 स्क्वेअर हे येईल -2 आणि इकडे येईल -1. आता याला सॉल्व करू. 2 + 2 हे येईल 4 आणि -1 -2 -3 आणि हे येईल -4, 4 - 4 येईल 0. आता पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, पण आता सेकंड कंडिशनसुद्धा सॅटिस्फाय होते का तेवढं पाहू आपण. आता सेकंड कंडिशन घेऊ. सेकंड कंडिशन नाव सेकंड कंडिशन आपण घेऊ. आता सेकंड कंडिशन आहे h² - ab. आता h² - ab ची व्हॅल्यू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे. ती येते का भाऊ. पण एचची व्हॅल्यू आता इथे पुट करू. एचची व्हॅल्यू आहे 1, 1चा स्क्वेअर येईल मायनस आता एची व्हॅल्यू आहे 1 आणि इंटू बीची व्हॅल्यू आहे ती 2. आता याला सॉल्व करा. 1 - 2 1 - 2 येईल -1 आणि -1 आली, त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 0. आपल्याला ही व्हॅल्यू एक तर 0 पाहिजे किंवा ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे ही पॉझिटिव्ह पाहिजे. आता यांनी या इक्वेशननी सेकंड कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय नाही केली, त्याच्यामुळे दिलेले इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट नाही करणार. त्याच्यामुळे लिहा हिअर second condition is not satisfied, therefore given equation does not represent pair of lines. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं कठीण नाही, खूप सोपं काम आहे, इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. पहा आता आपण पाहणार प्रॉब्लेम नंबर 2. शो दॅट द इक्वेशन 2x² - xy - 3y² - 6x + 19y +20 = 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. सोपं प्रॉब्लेम आहे, मागच्यासारखंच आहे, याच्यावर इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. सेम त्याच कंडिशनवरचा प्रॉब्लेम आहे. सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन. आता दिलेले इक्वेशन जे आहे ते लिहून टाकू आपण. 2x² - xy - 3y² - 6x + 19y आणि -20 = 0. आता दिलेले इक्वेशन लिहिल्यानंतर याला कम्पेअर करायचं आणि याच्यावरून सगळ्या त्या व्हॅल्यू ऑब्टेन करायचे. एची, जीची, एचची कम्पेअरिंग विथ कशाची कम्पेअर करायचं हो याला. तुमच्या स्टँडर्ड जनरल इक्वेशनची कम्पेअर करा. ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. चला आता याच्याशी कम्पेअर करू आणि सगळ्या व्हॅल्यू आपण ऑब्टेन करू. सगळ्यात पहिले आपण ऑब्टेन करू एची व्हॅल्यू. आता एची व्हॅल्यू पहा तुम्हाला काय मिळणार. ए जो आहे तो x² कोएफिशियंट आहे, त्याच्यामुळे एची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 2. पहिली व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 2hची. कशाची व्हॅल्यू काढायची? 2h. आता 2h हा जो आहे तो xy कोएफिशियंट आहे आणि इथे xy कोएफिशियंट आहे -1, त्याच्यामुळे तुम्हाला hची व्हॅल्यू मिळणार -1/2. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला पाहिजे बीची व्हॅल्यू. बी जो आहे तो y² कोएफिशियंट आहे आणि y² कोएफिशियंट तुम्हाला दिला आहे -3. नेक्स्ट आता आपल्याला काढायची जीची व्हॅल्यू म्हणजे 2gची व्हॅल्यू. 2g जो आहे तो xचा कोएफिशियंट आहे आणि तिची व्हॅल्यू आहे -6, त्याच्यामुळे तुमच्या जीची व्हॅल्यू येईल -6/2 म्हणजे येईल -3. आता जी मिळाला, याच्यानंतर आपल्याला f पाहिजे. आता 2fची व्हॅल्यू लिहू आपण. 2fची व्हॅल्यू येईल 90 आणि त्याच्यामुळे fची व्हॅल्यू येईल 19/2. ओके, हा एका लाईनमध्ये झालं, खूपच चांगलं. आणि लास्टमध्ये कॉन्स्टंट टर्म जी आहे ती सीची व्हॅल्यू आहे -20, ती मी इथे लिहून टाकतो. देअरफॉर अँड c = -20. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. एका लाईनमध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या तरी चालेल. a, h, b, z, f, c या सगळ्या व्हॅल्यू पुन्हा एकदा पाहून घ्या. एची व्हॅल्यू 2 आहे,
2hची व्हॅल्यू मायनस येईल, त्याच्यामुळे hची व्हॅल्यू -1/2. नंतर बीची व्हॅल्यू येईल -3. नंतर 2gची व्हॅल्यू -6, त्याच्यामुळे gची व्हॅल्यू -3. 2fची व्हॅल्यू 19, त्याच्यामुळे fची व्हॅल्यू 19/2. आणि शेवटी cची व्हॅल्यू जी येईल ती -20. आता आपली कंडिशन माहिती आहे तुम्हाला, बोला काय असतं कंडिशन कन्सिडर. आता काय कन्सिडर करायचं याच्यामध्ये, ABC + 2FGH -AF² -BG² -CH². आता ही कंडिशन आहे. या कंडिशनची व्हॅल्यू जर 0 आली तर अशाच तुमच्या दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतात, आणि नाही आली तर मग अशाच पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत नाही. 2 कंडिशन आहे, त्यातल्या दोन्ही कंडिशन आपण पाहू. आता पहिली कंडिशन आपण पाहणार. चला आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. आपल्याजवळ एची व्हॅल्यू आहे 2, त्याच्यामुळे एच्या जागेवर येईल 2. मग नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला बीची व्हॅल्यू -3, तर बीच्या जागेवर -3 पुट करा. नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याजवळ सीची व्हॅल्यू -20, तर सीची व्हॅल्यू -20 पुट करायची. ही झाली पहिली टर्म ABC. मग आता आपल्याला पाहिजे 2FGH. मी ब्लॅकने लिहितो मुद्दाम तुम्ही. आता 2 इंटू, आता एफची व्हॅल्यू पाहू. एफची व्हॅल्यू आहे 19/2, ती इथे पुट करतोय. इंटू जीची व्हॅल्यू आहे माझ्याजवळ -3. आणि लास्टमध्ये एचची व्हॅल्यू मला मिळाली -1/2. ओके, आता ही झाली सेकंड टर्म. आता मला लिहायची थर्ड टर्म. आता मायनस, तर याला ब्ल्यू याच्यात लिहितो, एक ब्ल्यू एक ब्लॅक. आता मायनस, आता AF². आता एची व्हॅल्यू आहे 2 इंटू, आता एफची व्हॅल्यू 19/2चा स्क्वेअरीला. नंतर मायनस बीची व्हॅल्यू पहा किती आहे, व्यवस्थित व्हॅल्यू पाहायच्या -3 इंटू, आता G² आहे. जीची व्हॅल्यू आहे -3चा स्क्वेअर येईल इथे. नंतर -C. आता -C, आता सीची व्हॅल्यू पहा किती आहे ती -20. आणि इंटू H². एचची व्हॅल्यू -1/2 -1/2चा स्क्वेअर येईल. बस अशा पद्धतीने या व्हॅल्यू पुट करायच्या. आता कॅल्क्युलेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन करून याचा आन्सर जे येतील 0 येईल. आता इक्वल्स टू तुम्हाला पहा काय मिळणार. 2 इथे येईल, 2 3 6 आणि 6 इंटू 2 120 येईल. आता मायनस इंटू मायनस, दोनदा मायनस, त्याच्यामुळे प्लस येईल. आता पुढच्या टर्मकडेच मी जातो. इथे हा 2 आणि इथला 2 कॅन्सल होईल. मायनस इंटू मायनस, पुन्हा ही टर्मसुद्धा प्लस येईल. डिनॉमिनेटरमध्ये राहील 2 आणि वरती पहा काय मी तुम्हाला 19 3 आता मला वाटतं 19 3 3 9 27 कॅरी 1 आणि मला वाटते 57 येईल. ते 57 मग येईल. आता मायनस, इथे पहा -2 इंटू, आता 19/2चा स्क्वेअर. आता 19/2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर केला तर तो येईल 4 आणि वरती 19चा स्क्वेअर. आता 19चा स्क्वेअर तो काढून पहा. 19 इंटू 19 करू. 19 इंटू 19 361 असं मला वाटतं. 361 येईल. आपण इथे 361 लिहून टाकू. त्याच्यानंतर येईल पहा इथे आता मायनस इंटू मायनस हे +3 होऊन जाईल आणि इंटू -3चा स्क्वेअर केला तो 9 येईल. नंतर मायनस इंटू मायनस पुन्हा +20 येईल आणि इंटू 1/2चा स्क्वेअर आता केला तो 1/4 येईल. ओके, बस आता याला सॉल्व करायचं कठीण काहीच नाही, खूप इझी आहे. इझिली तुम्हाला सॉल्व करता येईल. आता हा 120 ओके प्लस 57/2. आता इथे एक काम करतो आहे मी, याला पण 50 या 2च्या फॉर्ममध्ये. आता 2 1 2 आणि इथे 2 2 4 म्हणजे तुम्हाला मिळणार वरती -361/2. ओके, पार्ट 2 कॅन्सल. आता इथे येईल 9 3 येईल 27 आणि इथे 4 5 त्याच्यामुळे इथे येईल 5. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं, लिहायचं, बाकी कठीण तर खूपच नाही. आता याला सोडू आपण. आता पहा एक काम करतो, तुमचे रॅशनल नंबर जे आहे ते आता एका 120 जवळ आणतो आणि फ्रॅक्शनल नंबर ते वेगळे करतो. +27 +5 आणि +57/2 -361/2. आता याला सॉल्व करायचं आपल्याला, कठीण तर खूपसं नाही आहे. आता 120 याची ॲडिशन करा. 5 + 7 येईल 12 कॅरी 1 होईल. मग 1 + 2 3 येईल. 3 + 2 5 येईल आणि मग इकडे 152 तुम्हाला मिळते. आता इथे याला सॉल्व करू. इथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे त्याच्यामुळे डिनॉमिनेटरमधला 2 राहील आणि वरती होईल तुम्हाला 57 - 361.
आता हे मिळणार तुम्हाला 152. आता इथे पहा 361 मायनस 11 इथे येईल, मायनस साईन येईल तुमची. 11 मायनस 7 जर केले तर मला वाटते 11 मायनस 7 4 येईल, कॅरी 1 होईल, मग येईल 0. बरोबर आहे, मग येईल 0 आणि मग 304 डिवायडेड बाय 2. याला जर सॉल्व केलं तर येईल 152 आणि मायनस 2 1 2 2 5 आणि 2 152 आणि इज इक्वल टू 0. आता दिलेल्या कंडिशनची व्हॅल्यू 0 आली, बस कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहायचे, बाकी तर कठीण नाही आहे, पहा लक्षात द्या. 57 मायनस 361 जर केलं तर येईल मायनस 304. आता 304ला 2ने डिवाइड केलं तर 152 आणि मग 0. आता पहिली कंडिशन तर तुमची सॅटिस्फाय झाली, पहिली कंडिशन 0 आली आहे. आता सेकंड कंडिशन पाहू. सेकंड कंडिशन, आता याच्यातली सेकंड कंडिशन काय असते हो, h² मायनस ABची व्हॅल्यू ही इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 पाहिजे. आता याच्यात hची व्हॅल्यू पुन्हा -1/2 आहे, त्याच्यामुळे याला मी -1/2चा स्क्वेअर असं लिहितो. नंतर मायनस aची व्हॅल्यू 2 आहे ती लिहितो आणि नंतर इंटू बीची व्हॅल्यू पहा, बीची व्हॅल्यू -3 आहे ती पुट करतो. आता हे येणार तुमचं पहा 1/2चा स्क्वेअर केला तर 1/4 आणि इन प्लस हे येईल 6, 1/4 प्लस 6. बस याला सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 + 24 त्याच्यामुळे हे 25/4. आता 25/4 ही जी व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन 0 आहे, त्याच्यामुळे तुमच्या दिलेले जे इक्वेशन आहे ते 2 लाईन्स रिप्रेझेंट करतात. त्याच्यामुळे इथे आपण लास्ट सेंटेन्स आपण लिहून टाकू, देअरफॉर गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. बस या पद्धतीने लिहायचं आहे, इथेच लिहून टाकतो वाटलं तर. खालच्याच लाईनचा सेंटेन्स तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यामुळे वरती मी इथे लिहितो, पहा लक्ष द्या. देअरफॉर गिवन इक्वेशन, देअरफॉर शेवटचा आन्सर व्यवस्थित लिहायचं, गिवन इक्वेशन रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. पहा इथे 2 कंडिशन आहे, तर दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली 0 आली आणि h² मायनस ABची व्हॅल्यू ही 0 किंवा ग्रेटर दॅन 0 पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, ती ऑलवेज पॉझिटिव्ह जर येत असेल तर याचा अर्थ गिवन दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते. याच्यानंतर आपण पाहू थर्ड प्रॉब्लेम, तेही सेम असंच आहे, फक्त त्याच्यामध्ये जास्तीची टर्म आहे, त्याच्यामध्ये अँगल काढायचा आहे. ओके, पहा आता आपण आता याच्यानंतर सॉल्व करणार फोर्थ प्रॉब्लेम, ते पण सेम तसंच आहे. पहा आता आधीच्या ज्या प्रॉब्लेममध्ये याच्यामध्ये जास्तीची एक टर्म आहे, पहा शो दॅट द इक्वेशन, तुम्हाला इक्वेशन दिलं आहे 2x² + xy - y² + x + 4y - 3 इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आता इथपर्यंत प्रॉब्लेम सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये एक जास्तीची टर्म आहे, ऑल्सो फाइंड द ॲक्युरेट अँगल बिटवीन देम. त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे 3 मार्कासाठी प्रॉब्लेम राहील, आधीचे प्रॉब्लेम जे राहू शकतात तुम्हाला 2 मार्क्ससाठी. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम राहील मार्क्स 3. आता याला सॉल्व करताना सेम तसंच सॉल्व करायचं, कम्पेअर करा, सेम त्याच पद्धतीने याला सॉल्व करू. सोल्युशन, सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन, आता दिलेले इक्वेशन पहा काय आहे, 2x² + xy - y² + x + 4y -3 इक्वल्स टू 0. चला आता याला कम्पेअरिंग करू, कम्पेअरिंग विथ कशाशी कम्पेअर करायचं हो, याला स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा, तुमच्या ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c इक्वल्स टू 0. चला आता याच्याशी कम्पेअर करा, व्हॅल्यू काढा पटकन, सेम त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम. सगळ्यात पहिले एची व्हॅल्यू येईल तुमची 2, मग येईल आता 2hची व्हॅल्यू, 2hची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळणार 1, त्याच्यामुळे hची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 1/2. आता h मिळाला, याच्यानंतर आहे बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार, y² कोएफिशियंट आहे तो काय आहे -1. बस व्हॅल्यू तुम्हाला इझिली काढता येते. नंतर 2gची व्हॅल्यू, 2g जो आहे तो xचा कोएफिशियंट आणि xचा कोएफिशियंट तुम्हाला 1 दिला आहे, त्याच्यामुळे gची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 1/2. त्याच्यानंतर आता 2f, आता इथे 2fची व्हॅल्यू, 2f जो आहे तो yचा कोएफिशियंट आहे, त्याच्यामुळे fची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळणार, 2fची व्हॅल्यू 4 आहे, त्याच्यामुळे fची व्हॅल्यू 2 आणि लास्टमध्ये cची व्हॅल्यू, c ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्याच्यामुळे cची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार -3. सेम त्याच पद्धतीने मागच्यासारखंच याला सॉल्व करायचं किंवा याच्या व्हॅल्यूज काढायच्या. बोला एची व्हॅल्यू 2 पुन्हा एकदा चेक करा, 2hची व्हॅल्यू 1, त्याच्यामुळे hची व्हॅल्यू 1/2. नेक्स्ट येईल आता बीची व्हॅल्यू जो आहे, बी जो आहे -1, त्याच्यानंतर 2gची व्हॅल्यू 1, जीची व्हॅल्यू 1/2, 2fची व्हॅल्यू येईल, वायचा क्वेश्चन टू 4, त्याच्यामुळे hची व्हॅल्यू 2 आणि लास्टमध्ये cची व्हॅल्यू. चला आता एक एक कंडिशन आपण घेऊ. सगळ्यात पहिली कंडिशन, फर्स्ट कंडिशन, कन्सिडर ABC
प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. आता या इक्वेशनची व्हॅल्यू 0 येते का तेवढं चेक करायचं, कॅल्क्युलेशन करू. बस आता इक्वल्स टू पाहत आहे, व्हॅल्यू पुट करा. Aची व्हॅल्यू आहे 2 इंटू Bची व्हॅल्यू ती आहे -1 इंटू Cची व्हॅल्यू आहे -3. ही मिळाली पहिली टर्म. नंतर प्लस 2 इंटू आता Fची व्हॅल्यू आहे 2 इंटू Gची व्हॅल्यू आहे 1/2 इंटू Hची व्हॅल्यू आहे ती सुद्धा 1/. नंतर पुन्हा मायनस आहे. मग आहे मायनस AF स्क्वेअर. आता पुन्हा Aची व्हॅल्यू आहे 2 इंटू Fची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर. नंतर पुन्हा मायनस आता Bची व्हॅल्यू आहे -1 आणि इंटू Gची व्हॅल्यू आहे 1/2 स्क्वेअर होईल. नंतर आता मायनस Cची व्हॅल्यू आहे -3 आणि इंटू Hची व्हॅल्यू पुन्हा 1/2 स्क्वेअर होईल. बस या पद्धतीने या व्हॅल्यू पुट करायची आणि सॉल्व करायचे. पुन्हा एकदा चेक करून टाकायचं व्यवस्थित आहे का नाही आहे. आता या कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. आता मायनस इंटू मायनस हे प्लस येईल, 3 2 6. नंतर इथे 2 2 कॅन्सल, इकडचा 2 कॅन्सल होईल, त्याच्यामुळे पहा हा 2 कॅन्सल होईल, या 2 हा 2, त्याच्यामुळे वरती फक्त 1 येईल. मग आता इथे तुम्हाला मिळणार मायनस 2 स्क्वेअर जो आहे तो 4 येईल, 4 2 हे येईल 8. या ठिकाणी पहा आता मायनस इंटू मायनस हे प्लस होऊन जाईल आणि 1/2 स्क्वेअर केला तो येईल 1/4. पुन्हा इथे मायनस इंटू मायनस हे प्लस होऊन जाईल आणि 1/2 स्क्वेअर केला तो येईल 1/4. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं. हे कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे, कठीण नाही आहे. आता 6 + 1 हे येईल 7 -8 आणि इकडे तुम्हाला मिळणार 1/4 प्लस 3 इंटू 1/4 केलं 3/4. आता 7 - 8 हे येईल -1 आणि इकडे प्लस हे येईल, डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे त्याच्यामुळे 4 येईल आणि वरती 1 + 3. आता इकडे येईल हे -1 आणि इकडे येईल 4/4 आणि -1 + 1 त्याच्यामुळे याची व्हॅल्यू येईल आपली 0. आता दिलेल्या कंडिशनची व्हॅल्यू 0 आली त्याच्यामुळे पहिली कंडिशन तुमची सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन आपण कडे जाऊ. आपण आता सेकंड कंडिशन पाहू. आता सेकंड कंडिशन काय असते हो, h² - AB. आता या h² - AB ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे. तसे जर येत असेल तर दिलेले इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतात. चला आता h ची व्हॅल्यू पुन्हा पाहायची, ती आहे 1/2 त्याच्यामुळे येईल 1/2 स्क्वेअर. त्याच्यानंतर येईल आता AB, Aची व्हॅल्यू आहे 2 आणि इंटू Bची व्हॅल्यू आहे ती -1 त्याच्यामुळे येईल आता हे 1/4 आणि मायनस इंटू मायनस हे +2. आता याला सॉल्व करू. 1/+2 याला क्रॉसमुळे 1 प्लस येईल 8 आणि अपॉन 4 तर येईल 9/4. आता 9/4 ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे तुमचं दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. त्याच्यामुळे लिहायचं शेवटी देअरफॉर गिवन इक्वेशन रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. Therefore given equation represent a pair of lines. Given equation represent a pair of lines. Pair of lines. लक्षात सोपं आहे, कठीण नाही आहे. आता दिलेले इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते आणि याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट सुद्धा आपल्याला विचारला आहे का तुम्हाला ॲक्यूट अँगल काढायचा. बस तो एका लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. आता त्या दोन लाईनमधला अँगल जो आहे तो थिटा आहे, त्याच्यामुळे आता फॉर्म्युला लिहून टाकू. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, tan θ = mod of 2 √ h² - AB आणि अपॉन a+b. बस आता हा फॉर्म्युला लिहिला. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायची आणि आपल्याला सॉल्व करायचं. चला त्याच्यात व्हॅल्यू पुट करून देऊ आपण. mod of 2 √ आता h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/2 किंवा h² - AB चीच व्हॅल्यू तुम्ही काढली ती डायरेक्ट पुट केली तरी चालते, ती 9/4 आहे. 1/2 स्क्वेअर मायनस Aची व्हॅल्यू आहे 2 आणि इंटू Bची व्हॅल्यू -1. आता डिनॉमिनेटरमध्ये पुन्हा a+b, Aची व्हॅल्यू 2 आणि Bची व्हॅल्यू -1. बस त्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्याला सॉल्व करू. बस कॅल्क्युलेशन आहे थोडेफार आणि त्याच्यावर तुम्हाला ॲक्यूट अँगल काढायचा, बाकी खूपसा हार्ड नाही. चला आता याला सोडू.
आता तुम्ही जर सॉल्व केलं तर इज इक्वल टू होईल मॉड 2 आणि अंडर रूटमध्ये आता ही व्हॅल्यू तर तुम्ही काढलीच आहे h² मायनस abची आणि मला वाटतं ती किती येणार आहे 9/4 त्याच्यामुळे मी डायरेक्ट 9/4 इथे पुट करतो आहे. डिनॉमिनेटरमध्ये 2 - 1 ही 1 येईल. आता याला सॉल्व करू 2 × 9/4चा स्क्वेअर करू पॉझिटिव्ह घेऊन टाकू 3/2 येईल अपॉन 1. इथे 2 शी 2 कॅन्सल होईल त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार आता लास्ट टर्म इकडे पहा tan θ इक्वल्स टू इथे मी लिहितो मी tan θ इक्वल्स टू तुम्हाला मिळणार पहा लक्ष द्या tan θ इक्वल्स टू 3 असं मिळणार तुम्हाला देअरफॉर tan θ इक्वल्स टू 3. आता tan θ ची व्हॅल्यू 3 मिळाली त्याच्यामुळे देअरफॉर θ इक्वल्स टू तुम्हाला मिळणार tan इनवर्स ऑफ 3 आणि मला वाटतं tan इनवर्स ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याजवळ नसतं त्याच्यामुळे याला तसंच राहू देत इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स. बस या पद्धतीने याला सॉल्व करायचं. सोपे प्रॉब्लेम राहतात 2 मार्काचे नाही ते 3 मार्काचे. 2 ॲक्यूट अँगल वगैरे किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायला विचारला तर मग 3 मार्काचं राहील आणि फक्त रिप्रेझेंट करा असं राहिलं तर मग 2 मार्काचं राहतं. ठीक आहे इथे आपण थांबून जाऊ.